नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं 5 दिवसासाठी निलंबन. दानवेंना निलंबित करताच उद्धव ठाकरे संतापले. पक्षनेत्यांविरोधात षडयंत्र रचल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप. मध्यमवर्गीयांना 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे. वाशीमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मागणी. वाढीव शुल्काच्या निषेधार्थ केले आंदोलन. कुडाळमधील आपला दवाखाना लॉक. ठाकरे शिवसेनेने आणले वास्तव समोर. आणि लांजा तालुक्यातील भांबेड ठिकाणी आढळला दुर्मिळ शेकरू प्राणी. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपशु. निसर्गप्रेमींसाठी आनंददायी बातमी. पाहूया सविस्तर वृत्त. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले आहे. विधान परिषदेच्या सभापतींनी घेतलेल्या निर्णयावरती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवन परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अतिशय तिखट शब्दात सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधलाय. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांना एक षडयंत्र रचत निलंबित करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळेला उद्धव ठाकरे यांनी केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलेले. खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ विधिमंडळातले माझे सहकारी आहेत. एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं. दुसरी बाजू मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो. ठीक आहे, निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो. पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला घातक आहे, लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय. खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती, ती दिली गेली नाही. आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केले गेले. हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिल्या प्रथम झालं असेल. आणि हा सगळा जो काय अन्याय आहे हा अन्याय महाराष्ट्रातली जनता डोळे उघडे ठेवून पाहते आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू आणि तिन्ही उमेदवार जिंकून आणू असा विश्वास देखील यावेळेला उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय. आणि आम्ही सर्वांनी मिळून शेका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो आहोत. मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट अनिल परब यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, सौ रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनिल परब यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल परब यांचे कुटुंबीय तसेच शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. मात्र पावसाळी अधिवेशनात आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईक यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खोटे बोलले असून कुडाळ बाजारपेठेतील आपला दवाखाना बंद असल्याचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं समोर आणण्यात आलंय. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बबन बोबाटे, कृष्णा धुरी, राजू गवंडे, अतुल बंगे, राजू गवंडे, गुरुनाथ गडकर आदींनी कुडाळ शहरालगत असलेल्या आपला दवाखाना येथे जात दवाखान्याला लॉक असल्याचं वास्तव समोर आणलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या विधानसभेच्या राज्यातील सर्व जागा लढवणार यावर कोकणातील मराठा समाज देखील जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी पुढे येणार आहे. येणाऱ्या विधानसभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मनोज जरांगे यांच्या वतीनं मराठा उमेदवार देणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीबाबत उमेदवारांची देखील चाचपणी सुरू असल्याचं मत मांडलं जाते. सिंधुदुर्गात कुणबी मराठा म्हणून 2.5 लाख नोंदी मिळाल्याचा दावा करत आम्हाला इतरांनी हलक्यात घेऊ नये असा इशारा देखील यावेळेला देण्यात आलाय. जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातले 288च्या 288 जागा निवडणूक लढवणार असं जाहीर केल्यामुळे आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिन्ही मतदारसंघात मराठा उमेदवार उभे करणार.
जरंगे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी. मग ते इतर समाजाचा आम्हाला पाठिंबा असले, इतर म्हणजे ओबीसींचा सुद्धा असणार आहे, कारण ओबीसीत आम्ही ओबीसीत जाणार असं आमचं म्हणणं आहे का, म्हणजे ओबीसीवाल्यांचा सुद्धा आम्हाला पाठिंबा असेल. कणकवली विधानसभा मतदारसंघ, कुडाळ विधानसभा मतदारसंघ आणि सावंतवाडी मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघात आम्ही निवडणुका लढवणार. उमेदवारांची चाचपणी केलेली आहे तशी, कारण मी स्वतः सुद्धा उमेदवार आहे, एका कुडाळ मतदारसंघातून राहणार आहे. 2.5 लाख नोंदी मिळाल्या आहेत सिंधुदुर्गात. मतदानावर फरक पडणार नाही किंवा काय परिणाम कसा होणार नाही हे सांगता येणार नाही. थोडा याचा विचार करावा सगळ्यांनी. मध्यमवर्गीयांना 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, तसंच महावितरणने केलेल्या वाढीव अनामत शुल्काच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटातर्फे वाशी येथील महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यासोबतच नवी मुंबईत सुरू असलेल्या विजेचा लपंडाव, नागरिकांचे होणारे हाल याची देखील निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी महायुती सरकारसोबतच ऊर्जा मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 300 युनिटपर्यंत वीज बिल माफ करावं अशा प्रकारचं आंदोलन पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर MSEBच्या कार्यालयावरती आपण करावं आणि तसं निवेदन MSEBचे त्या भागातले जे अधीक्षक अभियंता असतील किंवा मुख्य अभियंता असतील त्यांना ते निवेदन सादर करून हे आंदोलन महाराष्ट्रभर उभारावं अशी सूचना केली, असे आदेश दिले. त्याप्रमाणे आजचा हा मोर्चा आम्ही 1-1.5 तासाच्या सूचनेमध्ये या ठिकाणी माझे सर्व सहकारी जे काही उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी संख्येने उपस्थित असं माझं म्हणणं आहे. वेलमधील नैना नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन आणि अनिश्चितकालीन उपोषण सुरू केलं आहे. आंदोलनकर्त्यांचा मुख्य मागणी म्हणजे प्रकल्प रद्द करावा आणि जमिनीच्या विकासासाठी 50% जमीन शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावी. सध्या सिडको सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 60% जमीन ठेवत असून उर्वरित 40% जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यात येत आहे. 1 जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या आंदोलनात गावकऱ्यांनी नवी मुंबईतील बेलापूर येथील नैना कार्यालयाच्या खाली उपोषणाला आता सुरुवात केली. मागच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग ब्लॉक करून आपला विरोध दर्शवला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की बैठक लावून यावरती उपाय केला जाईल. मात्र अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून निर्णय केल्यास हे उपोषण मागे घेतलं जाईल असं उपोषणकर्ते अनिल ढवळे यांनी म्हटलेलं आहे. आपण एका नैना प्रकल्प रद्द करावा म्हणून आंदोलन छेडलं होतं, परंतु हा आंदोलन झाल्यानंतर नागपूरला अधिवेशन सुरुवात होतं आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन मागे घेण्यासाठी CM बरोबर आपण एक बैठक घेऊ. आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या विचारात घेऊ आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा विचार त्यावेळेस. परंतु परिस्थिती पाहिली तर आजपर्यंत CMने आपल्याला बैठक दिलेली नाही. पालकमंत्र्यांनी जे आश्वासित केलं होतं आणि पालकमंत्र्यांच्या समोर कधी बैठक झाली याची देखील आंदोलकांना म्हणजे कधी विश्वासात घेतलं नाही, विचारले देखील नाही. आज तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होतोय. 60% जागा फुकट द्यावा लागतो आणि 40% जागेचे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. हे असं होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन इथं सुरुवात केलेली आहे. त्यापैकी सरकी असेल, महाराष्ट्रातले युनियन असतील, कर्मचाऱ्यांचे युनियन असतील, त्या आजतागायत ते पाहतात. निश्चित ठाकूर साहेब बसतील आणि ठाकूर साहेब बसल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. विरोधकांकडून निवडणुकीत EVM यंत्राच्या वापराला विरोध होत असतानाच म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषद शाळेत एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. म्हसळा शहरातील रायगड जिल्हा परिषद शाळा नंबर 1 येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी चक्क EVMचा वापर करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांसह 2 मंत्र्यांची निवड करण्यात आली. ही निवडणूक मोबाईल ॲपच्या सहाय्याने पार पडली. विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेची माहिती व्हावी यासाठी ही निवडणूक घेण्यात आल्याची माहिती शिक्षकांनी दिली आहे. दोडामार्ग मोर्ले येथील रहिवासी नामदेव सुतार हे रात्रीच्या 8 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे अंगणात उभे होते. मात्र त्यांना आपल्या 2 फुटावरती टस्कर हत्ती उभा असल्याची साधी कल्पना सुद्धा नव्हती. त्यांच्या घराशेजारील काहींना झाडाच्या फांद्या, काहीतरी झाडांची मोडतोड व पडझड होत असल्याचे आवाज आल्याने सावधगिरी म्हणून बाहेर काही शून्य नागरिक आवाजाच्या दिशेने पाहू लागले आणि बॅटरीचा झोत आजूबाजूला मारतात तर टस्कर हत्ती नामदेव यांच्या अंगणात असल्याचं समजलं.
त्या नागरिकांनी नामदेव घरात जा, तुझ्याजवळ टस्कर आला आहे, पहिला घरात जा अशा आरोळ्या दिल्या. लगेच घराचे दरवाजे बंद झाले म्हणून मोठा अनर्थ टळला. सर्व नागरिकांनी गणपती बाप्पा पावरे बाबा, अरे इथून जा, आमच्यावरती कृपादृष्टी ठेव असं विनम्रपणे सांगतात हत्तीला हुसकावल्यानंतर हत्ती पुन्हा अरण्यात गेला. हत्तीने मात्र केळी व बागेचं नुकसान केले. गेली 22 वर्ष तिलारी खोऱ्यातील हत्ती हुसकावण्यासाठी वन विभागाला यश आलेलं नाही, ना राजकीय मंडळींना देखील यश आलंय. मात्र केवळ करोडो रुपये हत्ती हटाव मोहिमेवरती खर्ची पडले. आजही ग्रामस्थ हत्तीच्या भीतीखाली वावरत आहेत. यावर राजकीय मंडळी केवळ आश्वासनं देण्यापलीकडे काहीच करत नाहीये. 8च्या दरम्यान काल मी घरी होतो आणि घरातून बाहेर होतो, त्याला वर उभे झाली काय तर हत्ती आला. त्या बघतो तर खळ्यात येऊन त्याला हत्ती खळ्यात आहे आणि मी पायरीवर आमच्या आहे आणि एवढा तो भयानक काय बोलून राहिला ना. आणि मी कसा आतमध्ये शिरलो आणि त्याच्यानंतर मग तो हत्ती पळून गेला, तिकडे वळला आणि खाली गेलाय. जाता जाता 2 माड पण उडवलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर हे आपले गोपाळ गवत आणि हे पोलीस पाटील आमचे तुकाराम चिरमरे यांनी हाक मारले, अरे आतमध्ये घरात चल. त्याच्यानंतर मी वळलं आणि आतमध्ये गेलो. तो नंतर वळून तो खाली गेला. नाही तर प्रसंग द्यायचे 1-2 हातीचा अंतर होता. आतमध्ये खळ्यात अंगणात आमच्या त्याची सोण होती आणि मी पायरीवर 2-4 फुटाचं अंतर फक्त, एवढंच. बाकी काय सांगायचं, म्हणजे घाबरूनच गेलो होतो. शिहू बेंडसे विभागाची वीज समस्या मागील अनेक वर्षांपासून जैसे थे दिसून येते. वर्षाचे 12 महिने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा कोणत्याही ऋतूत वीजबत्ती गुल होऊन विजेचा लपंडाव सुरूच असतो. वर्षानुवर्षे वीज वितरण विभागाकडून जनतेला वेठीत धरले जात आहे. आज घडीला पावसाळा सुरू असून दिवसा व रात्री सातत्याने वीजबत्ती गुल होत असल्याने शिहू बेंडसे विभागातील जनता प्रचंड त्रासलेली आहे. तर वीज वितरण विभागाच्या विरोधात जनमानसातून असंतोषाची लाट उफाळून आली आहे. शिव्यांची लाखोळी देखील या दरम्यान वाहिली जाते. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, पलटाभुई थोडी करू. वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विरोधात जनमानसातून संताप देखील व्यक्त केला जातोय. वीज समस्येसंदर्भात आज बेंडसे सिद्धार्थनगर येथे बैठक पार पडली. या बैठकीत वीज वितरण विभागाने 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर पेण वीज वितरण कार्यालयावरती भव्य मोर्चा काढून अधिकाऱ्यांना घेराव घालू असा इशारा यावेळेला देण्यात आलाय. तर वीज वितरण विरोधात शिहू बेंडसे विभागातील जनतेने संतापाची लाट असून 2 दिवसात उपाय करा, अन्यथा वीज वितरण अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू असा इशारा देत महिला देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल्यात. असं अनेक तर रात्र लाईट नसती, मुलं बाळं रडतात. माझी नात परवा पडली, हे डोक्याला लागलं. लाईट नसल्यामुळं काल रात्री अंधारामध्ये पडली. एवढे लहान बाळं इकून त्या घरातून त्या घरात जाता वेळेस पडतात. आम्ही वर्ध माणसं आहोत, रात्रभर झोप येत नाही, आम्हाला बीपीचा आजार आहे. एवढी सरकारची ह्याच्यावर लाईटीवर दुर्व्यवस्था आहे. ह्याच्यामुळं आम्हाला एवढीच मागणी आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये जे बेंडसे शिव हे सर्व जी गावं आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला लाईटीची योजना पाहिजे. नाही तर आम्ही सर्व गावकरी मंडळी हे 12 गावचे काय 14 गावचे लोक आम्ही MSCBवर आम्ही मोर्चा काढू. काढल्याशिवाय राहणार. 2-2 रात्रीभर लाईट जर नसते तर आज शाळेतल्या मुलांनी अभ्यास कसा करायचा आणि शाळेतल्या मुलांनी अभ्यास करायचा का हा प्रश्न बाजूला असून सुद्धा शाळेतल्या मुलांच्या आईबापांनी त्यांना डबा कसा बनवायचा, त्यांचं जेवण पाणी कसं करायचा, त्याचं संगोपन कसायचा, अशी परिस्थिती सतत या विभागामध्ये विजेच्या मुलं आम्हाला भासवत आहे. तर यासाठी MSCBने याची दखल घ्यावी व आमचा वीज पुरवठा हा सतत चालू असावा. मी 1994ला सरपंच होतो, पण त्या 1994 पासून आजपर्यंत या इलेक्ट्रिसिटी बोर्डाच्या ऑफिसरांना आणि इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या वेळोवेळी मी अर्ज विनंत्या पण करत होतो आणि अजून करत आहे. आज माझं वय 77-78 वर्ष आहे, तरी अजून विनंत्या करतो, अर्ज देतोय. पण आम्हाला जसं काय म्हणतात ना की हातावर गुळ देतात आणि आपलं समाधान करतात, त्याप्रमाणे आमचं ते समाधान करतात. पण हा बेंडसे गाव किंवा शिहू विभाग हा एकदम खाडीच्या पलीकडे अंदमान निकोबारसारखं आम्हाला तरी केलेलं आहे की लाईट ही कासू विभागातून येतोय, ती कासू विभागात क्वालिटीहून खाडीतून कुठं ते कारणं सांगतात, ते खाडीत पूल तुटला आहे किंवा तो वायर तुटली किंवा ते इथे वायर तुटली, जांभोशीला वायर तुटली, आमटेमला वायर तुटली, अशी नको ती कारणं सांगतात. पण हे कारण नाही तर ह्यांची वीज ही विकली जातोय आणि कुठल्या कंपनीला विकली जातोय ते पण आम्ही सिद्ध करू. बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प वेंगुर्ल्यातच राहणार आहे. पाणबुडी आणि स्कुबा डायव्हिंगसाठी अर्थसंकल्पात 66 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली.
या प्रकल्पाने वेंगुर्ल्याच्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे, असं यावेळेला दीपक केसकर म्हणाले. मुळात जे स्कुबा डायव्हिंग चालतं ते निवती बेटावर चालतं आणि निवती बेट हा वेंगुर्ला तालुक्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे वेंगुर्ल्या जे जेटीची सुधारणा करणं, तिथून मदरशिपने यांना पर्यटकांना घेऊन जाणं तिथपर्यंत आणि मग पाणबुडीने त्यांना खालचा भाग दाखवणं, कारण प्रत्येकाला स्कुबा डायव्हिंग येत नाही. त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या व्यवस्था शासन करणार आहे की स्कुबा डायव्हिंगसुद्धा व्हावं आणि त्याच्याचबरोबर पाणबुडीतून सुद्धा लोकांना हे सगळं सृष्टी सौंदर्य बघता यावं. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय एक केंद्र म्हणून विकसित होईल तो भाग संपूर्ण, याची मला खात्री आहे. पर्यटक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर वेंगुर्ल्याचं नाव त्याच्यामुळे येईल. अर्थसंकल्पात अखेर अजित पवार यांनी प्रकल्पाला 66 कोटींची तरतूद केली. यामुळे हा प्रकल्प हा वेंगुर्ल्यातच होणार आहे आता स्पष्ट झालंय. प्रकल्पामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला झळाळी मिळणार आहे, तर वेंगुर्ला शहर आंतरराष्ट्रीय पर्यटनावरती येण्याची शक्यता आता निर्माण झाली. या प्रकल्पाचे स्वागत करत असल्याचं प्रकल्पग्रस्तांसाठी प्रयत्न करणारे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर यांनी म्हटलेलं आहे. हा प्रकल्प म्हणजे वेंगुर्ल्याच्या बंदरपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर 8 समुद्रामध्ये असणार आहे. याच्यासाठी एक नौदलची नौका ही पाण्यात खोल सुमारे 30 मीटर आतमध्ये सोडणार आहे आणि ती अत्याधुनिक अशी असणार आहे. त्याच्यामध्ये रेस्टॉरंट असणार आहे, स्नॅक सेंटर असणार आहे, वेगवेगळे मनोरंजनाचे कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहेत, जेणेकरून आलेल्या प्रत्येक पर्यटकाला याचा आनंद लुटता येईल. या वेंगुर्ला शहरामध्ये, या वेंगुर्ला तालुक्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल किंवा अन्य देश विदेशातून पर्यटक येतील आणि याचा आनंद घेतील आणि यामुळे या वेंगुर्ला शहरातला रिक्षावाले असतील, ट्रॅव्हल्सवाले असतील, छोटे मोठे दुकानवाले असतील, या सर्वांचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय होणार आहे आणि प्रत्येक जण याच्यामुळे सुखी होणार आहे. प्रत्येकाला रोजगाराची संधी मिळणार आहे. पाणबुडी प्रकल्प होत असल्याने वेंगुर्ल्याच्या पर्यटनाला एक आधार मिळणार आहे. संपूर्ण देशभरासह विदेशातून पर्यटक कोकणात येणार आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरील आणि समुद्राच्या अंतरंगातील सौंदर्य पाहण्यासाठी येथे आता पर्यटक दाखल होतील. त्यामुळे पर्यटनाबरोबरच येथील हॉटेल व्यावसायिक, रिक्षा व्यवसाय आणि अन्य व्यवसाय करणारे यांना त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण देखील सध्या पाहायला मिळत आहे. पूर्ण महाराष्ट्राला माहिती नाही की वेंगुर्ला काय आहे, वेंगुर्ला किती सुंदर आहे. आता वेंगुर्लामध्ये हे प्रकल्प आल्यामुळे इथून जवळपास माझ्या माहितीनुसार 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये हे प्रोजेक्ट जे आहे ते उभा होणार आहे. म्हणजे इथून तुम्हाला 8 ते 10 किलोमीटरपर्यंत जो प्रवास असणार आहे तो अलौकिक असणार आहे, जे की तुम्ही कधी विसरू शकणार नाही. त्या हिशोबाने तुम्हाला पर्यटन वाढेल. जसं मालवणमध्ये आहे तुम्हाला 10 किलोमीटर हे बघायला नेतात, तसं इथे जर प्रकल्प उभा राहिला आहे म्हणजे पर्यटक वाढतील. यहाँ पे जो प्रकल्प शुरू होने वाला है काफ़ी अच्छा है और मुझे लगता है कि अगर यहाँ पे गवर्नमेंट ध्यान देती है तो यहाँ पर पर्यटन की संख्या काफ़ी में बहुत इजाफा होगा और साथ में मतलब यहाँ के लोगों को बहुत सारा रोजगार भी मिलेगा. इथून मी जिथं उभा आहे तिथून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर आत हा प्रकल्प पाणबुडी प्रकल्प होतोय आणि इथून पर्यटकांना जाण्यासाठी ने आण होण्यासाठी खास सोय केली जाणार आहे आणि ते खास ते दिवसाचे पॅकेज असेल. त्यामुळे नक्कीच पर्यटकांनी इथं भेट देऊन आणि त्यातूनच या कोकणच्या विकासाला चालना पण मिळेल. निसर्गप्रेमींसाठी एक सुखद आणि आनंददायी बातमी आहे. रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील भांबेड येथे शेकरू हा अत्यंत दुर्मिळ प्राणी सध्या आढळला आहे. लांजा तालुक्यात शेकरू आढळणे ही गोष्ट सुखद आणि दिलासा देणारी असल्याचं सध्या बोललं जात आहे. शेतकरी नवल शेवाळे यांच्या बागेमध्ये हा प्राणी आढळलेला आहे. शेकरू हा प्राणी दुर्मिळ असून तो लांजासारख्या भागात सापडल्याने ही बाब निसर्गप्रेमींसाठी सुखद आणि दिलासादायक आहे. शेकरू हा प्राणी खारीची एक प्रजाती आहे. त्याला उडती खार असंही म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव रॅटुफा इंडिका असं आहे. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपशु आहे. हा प्राणी भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळतो. रानआंबा, आंबाडा, किंजळ, रानबिब्बा, हिरडा, नाना, बेहडा, फणस, चांदाडा, उंबर या झाडांवरती त्याला राहायला आवडते. या झाडांवरची फळांचे अन्न म्हणून तो उपयोग करतो. शेकरू फक्त दिवस सक्रिय असतो. सूर्योदय झाला की शेकरू घराबाहेर पडते. ठरलेल्या झाडावरती अन्न खाते. सकाळी 11:03 आराम करते. पुन्हा सूर्यास्तापर्यंत खाद्य खाऊन अंधारापूर्वी तो घरट्यात परततो. राष्ट्रीय जंगम संघटनेची राज्यस्तरीय व्यापक बैठक रविवारी सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे पार पडली.
यावेळी महाराष्ट्रभरातील एकूण साधारणतः 19 जिल्ह्यातून 40 पदाधिकारी जंगम समाजाच्या विविध प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी उपस्थित होते। यावेळी राष्ट्रीय जंगम संघटनेचे अध्यक्ष श्रावण जंगम यांनी समाजाच्या हितासाठी राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून विविध ध्येय धोरणे व समाजाच्या हितावह संघटनेमार्फत केलेल्या कामांचा आढावा दिला। तर राष्ट्रीय जंगम संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या जंगम समाजातील तळागाळातील समाज बांधवांना प्रवाहात एकत्र आणणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितले। ही बैठक 2 सत्रात घेण्यात आली। बैठकीची सुरुवात आद्य जगद्गुरू रेणुकाचार्य यांच्या प्रतिमा पूजन आणि वेदघोषाने करण्यात आली। या बैठकीला श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभले। बैठकीच्या अध्यक्षस्थानी समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक चिपळूणचे महादेव स्वामी हे उपस्थित होते। यावेळी वीरशैव लिंगायत साहित्य अभ्यासिका आणि सुप्रसिद्ध लेखिका आदरणीय डॉक्टर श्यामाताई घोणसे, समाजातील IAS अधिकारी ध्यानेशजी स्वामी, संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक समन्वयक गुरुराज चरणतिमठ, राष्ट्रीय सचिव चंद्रशेखर स्वामी यांचं मार्गदर्शन लाभलं। तर राज्याच्या अनेक भागातून आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांपैकी महेश स्वामी, संगमेश्वर स्वामी लातूर, चंद्रशेखर स्वामी लातूर, राजपुरोहित प्रकाश स्वामी रायगड, विनोद स्वामी रोहा, रणजित स्वामी महाड, बसवराज स्वामी सोमेश्वर स्वामी, रेणुका भस्मारे पुणे, नितीन शेटे अहमदनगर आदी विविध जिल्ह्यांतून आलेले ज्येष्ठ, श्रेष्ठ व नवतरुण तरुणी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी जंगम समाजातील अर्जुन पुरस्कार प्राप्त तिरंदाज आदिती जंगम हिचा आणि तिच्या पालकांचा सन्मान करण्यात आला। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनेला 2 एकर जमीन दान स्वरूपात दिल्याबद्दल ओमकार जंगम आणि त्यांच्या कुटुंबियांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। तर बैठकीत वीरशैव लिंगायत समाज अभ्यासिका व ज्येष्ठ लेखिका डॉक्टर श्यामा घोणसे यांनी 5 लाख रुपये, चंद्रशेखर स्वामी यांनी 2 लाख रुपये, त्र्यंबक पटवेकर यांनी 1 लाख रुपये, तर राजपुरोहित प्रकाश स्वामी यांनी 51,000 रुपये राष्ट्रीय जंगम संघटनेच्या मदतीसाठी रक्कम देण्याची यावेळी घोषणा केली। त्यामुळे या दानशूरांचाही संघटनेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला। बैठकीत सर्वानुमते नूतन उपाध्यक्ष म्हणून संजय मानूरकर पश्चिम महाराष्ट्र, अरुण पेडगावकर मराठवाडा, राजपुरोहित प्रकाश स्वामी कोकण, सहसचिव त्र्यंबक पटवेकर आणि कोषाध्यक्ष त्र्यंबक कपाळे तसेच विविध स्तरांवरील पदांची निवड यावेळी करण्यात आली। होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांची 181वी पुण्यतिथी निमित्त खेड येथील होमिओपॅथिक डॉक्टर्स आज एकत्र आले होते। सचिव डॉक्टर निलेश भोसले यांनी डॉक्टर हॅनेमन यांच्या प्रतिमेला हार घालून त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलून त्यानंतर सर्वांनी आदरांजली वाहिली। डॉक्टर श्याम गिरडा, डॉक्टर दीपक मोरे, सचिव डॉक्टर निलेश भोसले, डॉक्टर अजित भोसले, डॉक्टर नंदन गौरट, डॉक्टर राजेश यादव, डॉक्टर तुषार मोरे, डॉक्टर सूक्ष्म सारंग, डॉक्टर अखिल पवार, डॉक्टर दिग्विजय पवार इत्यादी डॉक्टर्स यावेळेला उपस्थित होते। आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।